धिटाच्या हृदयाला दरारून घाम फुटावा अशी ती एक भयानक रात्र होती। संध्याकाळची वेळ त्या गजबजलेल्या शहरातली मध्यवस्तीतली तो अतिशय पॉश बंगलो, बागेतल्या झाडांसह लाइटिंगच्या माळाने आणि फुलांच्या हारांनी सजलेला, मंद ध्वनियंत्रणा, बाळगोपाळांचा कलकलाट आणि पै पाहुण्यांच्या हास्यविनोदाने दुमदुमणारा, गर्दीच्या केंद्रस्थानी एक नवविवाहित जोडपं, देखना तरुण वर आणि नाजूक सुंदर वधू, उंची पोशाख, लयलेली भेटवस्तूचा आणि शुभेच्छांचा स्वीकार करणारे, दोघांच्या मित्रमैत्रिणींचे हास्यविनोद आणि एकमेकातील नवीन चेहऱ्याचे निरीक्षण, स्वादिष्ट पक्वानाचा घमघमाट आणि उच्च अत्तरांच्या सुवासात न्हाऊन गेलेला आसमंत, आतिषबाजीने धुरकटलेला आणि ठिणग्यांनी उजळलेला, उंची वस्त्रे, साड्या वगैरेमध्ये पक्वानांचा आस्वाद घेत गप्पा टप्पा मारणाऱ्या उच्चभ्रू लोकांनी गजबजलेला सेवेकरी नोकरांची लगबग, रिचवले जाणारे मद्य आणि सॉफ्ट ड्रिंक्सचे प्याले, सारेच धुंद वातावरण, पूर्ण स्वागत समारंभाचा धुंदफुंद। रात्र चढू लागली तसं हळूहळू सर्व ढेकर देत आणि एकमेकांना सांभाळत आपल्या घरी पांगू लागले। नोकर चाकरांनी आपले जेवणे आटोपली आणि बागेतली सर्व पसारा आवरला। नवीन जोडप्यासह घरचे सर्व आपापल्या शयनगृहात निघून गेले। नवपरिणीत जोडप्यांची दुसऱ्या मजल्यावरली बेडरूम, उंची कोमल बिछाना आणि सुंदर फुलांनी सजलेली, सर्वत्र अत्तर शिंपडले होते आणि आकर्षक मंद रोषणाई होती। नवरोबाच्या मित्रांची त्याच्याशी चेष्टा चालू होती। नवरीच्या मैत्रिणी पण चावट शेरे मारून नवरीला लाजून चूर करीत होत्या। दोघांना बेस्ट लक देऊन एकदाची ती जत्रा निघून गेली तसे दोघांनाही हायसं वाटलं। रूमचे दार लावून दोघेही पलंगावर बसले। गेले काही दिवस लग्न समारंभ, देवदेव आणि आजची पार्टी यामुळे दोघेही थकून गेले होते। तसं लग्न ठरल्यावर दोघेही मोबाईलवर बोलत असत, एकमेकांना जाणून घेत होते, पण आज प्रत्यक्ष एकत्र येण्याचा पहिलाच प्रसंग। संकोच आणि आवेग दोन्हीही, उत्साह आणि लज्जा दोन्हीही, दोघांच्यात गुजगोष्टी सुरू झाल्या। रात्रीचे 12 वाजले तसे ते त्या शयनगृहात एक हिडीस दृश्य आकार घेऊ लागलं। छताच्या पंख्याच्या हुकामधून एक जाडसर रुपेरी दोर प्रकट होऊ लागला। आस्ते आस्ते त्याची लांबी वाढत त्याच्या दुसऱ्या टोकानं वर्तुळाकार धारण केला। त्या वर्तुळात एक केळसवाना चेहरा प्रकट होऊ लागला। अस्ताव्यस्त विस्कटलेले घामट लांब केस, मिटलेले डोळे, निस्तेज घाणेरडी त्वचा, दाढी मिशांचे ताठ पुंजके, हळूहळू कणाकणाने चेहऱ्यापासून पायाच्या बोटापर्यंत एक खतरूड रोगट शरीर साकार झालं। मळकट फाटक्यावर असताना आच्छादलेलं दुर्गंधयुक्त, अचानक त्यानं खाडकन डोळे उघडले। हिरवट पिवळट बुबळे करागर फिरू लागली। ते दोरीचं वर्तुळ अचानक खेचलं जाऊन आवळलं गेलं। त्याचं कृश हात गळ्याभोवती फिरू लागले। शरीर जोरजोरात झोके घेऊ लागले। रोगट पाय हवेतच लथाडत लाता झाडू लागले। तसा तो दोर जास्तच आवळला जाऊ लागला। दोन्ही हात दोर सोडवण्याची पराकाष्ठा करू लागले। दोराने करकचून आवळलेल्या घुसमटलेल्या घशातून विचित्र आवाज येऊ लागले। हिरवट पिवळे डोळे आता रक्ताळले होते। खोबणीबाहेर पुढू पाहू लागले होते। नाकातोंडातून द्रव वाहू लागला। खालच्या बाजूनेही घाण बाहेर पडू लागली।
खूप धडपडीनंतर शेवटचे आचके देत तो शांत झाला. असह्यपणाने हात ढिले पडून खाली आले. पायही थांबले. पूर्ण शांत झालेला तो रोगी सावकाश झोके घेऊ लागला. आपोआप नंतर झोकेही थांबले. तो विद्रूप तसाच लोंबकळत राहिला, स्तब्ध. पण या सर्वाची वार्ताही त्या जोडप्याला नव्हती. त्या पलंगापासून हाताच्या अंतरावर ते धूळ लोंबकाळत होते. कुठल्या तरी वेगळ्या मितीत ते असावे, म्हणूनच त्या दोघांनाही ते दिसत नव्हते. ते प्रणयस्तुक जोडपे गुजगोष्टीत रमणार. तो डोळे फाडफाडून त्यांच्याकडे बघत होता. पण तो होता तरी कोण? त्या वेश्येने शिव्या देत सरळ त्याला दारातून हाकलले. आधीच तो असाध्य आजाराने ग्रासलेला, दारूच्या व्यसनाने पोखरलेला, लहान सहान चोऱ्यामाऱ्या करून पोट भरणारा एक धंदेवाईक बाईचा मुलगा. आई असाध्य आजाराने खूप पूर्वीच मेलेली, बापाचा पत्ताच नाही. शहराबाहेरील त्या बकाल वस्तीला वाढलेला, गुन्हेगारीच्या गर्तेत आपसूक ढकलला गेलेला, कित्येकदा जेलची हवा खाऊन आलेला, तरी तसाच जगणारा. मिळवलेले पैसे आणि बाई बाटलीत उडवणारा बेफिकीर माणूस. तरुणपणाची आईसारखाच असाध्य रोगास बळी पडलेला, हळूहळू खंगू लागलेला, भिकेकंगाल अवस्था झालेला, वेश्यांनीही दूर लोटलेला एक अभागी जीव. दुःखी व अपमानित तो जीव त्या निर्मिती अवस्थेत असणाऱ्या भव्य इमारतीजवळ आला. मागच्या बाजूस उघड्या दरवाजातील तात्पुरता अडसर बाजूला ढकलून आत शिरला. कसेबसे तोल जाणारे मध्यधुंद शरीर सावरत त्या भव्य पण कच्च्या हॉलमध्ये जिन्यावरून पायऱ्या चढत वर गेला. एका खोलीत शिरला. सर्वत्र पाणी मारल्याने ओलसर झालेल्या जमिनीवर कुडकुडत बसला. खिशात कोंबलेला वडापाव काढून एक घास खाल्ला. अपमानित मनाला तो घास कडू शहार लागला. डोळ्यातून घळाघळा पाणी येऊ लागलं. घास तसाच थुंकून तो डसाडसा रडू लागला. ओल्या जमिनीवर लोळू लागला. थोड्या वेळाने मन शांत झाल्यावर परत उठून बसला. दुसऱ्या खिशातील दारूची छोटी बाटली काढून तोंडाला लावली. शेवटच्या घोटासह दुःखाचाही कड गिळून टाकला. आता त्याचं मन एका भयंकर निश्चयानं भरलं गेलं होतं. आज स्वतःच्या देहाची आणि मनाची तगमग तो कायमचा शांत करणार होता. त्यानं उघड्या खिडकीतून आकाशाकडे पाहिलं. चंद्रकला दिवसेदिवस क्षीण होत चाललेली, अमावस्या 2-3 दिवसावर येऊन ठेपलेली. आज त्यानंही आयुष्याचा चंद्र कायमचा मारण्याच्या अंधाऱ्या जबड्यात ढकलून द्यायचं ठरवलं. त्याच्या नजरेस कोपऱ्यात पडलेला एक जाडजूड दोरखंड पडलेला दिसला. त्यानं छतात ठोकलेल्या एका लोखंडी हुकाकडे पाहिलं. बराच वेळ तो तिकडंच पाहत होता. त्या रात्रीनंतर दुसऱ्या दिवशी कामगारांना एक प्रेत त्या खोलीत लोंबकळताना दिसलं. प्रॉपर्टी मालकानं पोलिसांना बोलवून घेतलं. बातम्या आल्या. कुणीच प्रेत न ओळखल्यानं बेवारस म्हणून नोंद झाली. परस्पर विल्हेवाट लावली गेली. पण नंतर येईल त्या अमावस्येच्या आधी एक भयंकर प्रकार घडू लागला. अमावस्येच्या आधी 1-2 रात्री ते धूळ प्रकट होऊ लागलं. गळफासाची असह्य यातना सोसू लागलं. जिवंतपणी वासनेनं पिसाटलेला त्याचा देह आणि मन मेल्यानंतरही वासनेनं दगदगत होतं. मरणानेही त्याची सुटका झाली नाही. दुसऱ्या मितीत घडणारा तो प्रकार इहलोकात कुणालाही दिसत नसे. अमावस्या संपून गेली की हे दृश्य विरून जात असे. तोवर तो अभागी जीव मरण यातना सोसत राही. उघड्या डोळ्यांनी असह्यपणे खोलीचे अंतरंग बघत राही. बंगलोचं काम पूर्ण होऊन वर्षभर झालं असेल. एक अतिश्रीमंत व्यापारी कुटुंबाच्या बाहेरच्या शहरातून तिथे राहायला आले. मूळ मालकाने तो प्रसंग लपवून प्रचंड किमतीत तो पॉश बंगलो त्या कुटुंबाच्या गळी उतरवला आणि त्या खोलीला आपली पर्सनल रूम बनवली. त्या कुटुंबातील एका देखण्या तरण्या बांड युवकाने एका रात्री ते धूळ प्रकट झाल्यावर प्रथमच त्याच्या डोळ्यांना
नजरेस पडला तो सुंदर तरुण. ते धूळ लोंबकळताना त्याला न्याहाळत असे. सुंदर चेहरा, जिममध्ये कमवलेले पिळदार शरीर स्त्री, अतिशय उंची कपडे, महागडी अत्तरे वापरणारा एक लक्ष्मीपुत्र. कधीमधी घरचे नसले की मित्रमैत्रिणी आणून ओलीस पार्टी साजरी करणारा, उंची महागडी मद्य हाऊस म्हणून पिणारा, एखाद्या सुंदर मैत्रिणीसोबत त्या खोलीत रात्र घालवणारा, कधीतरी एकटा असेल तर भावनावेगानं कामातूर होऊन हस्तमैथून करणारा एक उमदा पुरुष. त्याच्या स्वच्छंद आयुष्याचा आणि सुंदर शरीराचा मोह त्या बिभत्स धुळाला पडला. कित्येक आमोशा ते धूळ त्या मोहक तरुणाचे शरीर न्याहाळत असे. त्याच्या शरीराची तीव्र अभिलाषा त्या लोंबकळणाऱ्या धुळाच्या मनात रुजली होती. गरज होती फक्त एका संधीची, आणि तीच आज मिळाली. ती मिळवून दिली नवरदेवाच्या हळदीच्या अंगानं. कितीतरी वेळ ते नवयुगल गोड गुलाबी गप्पा मारीत बसले होते. फ्रेश होण्याच्या बहाने नवरीने वॉशरूममध्ये जाणे केले. नवरदेव थोडा वेळ इकडे तिकडे करत खिडकीतून आकाशाकडे बघू लागला. चंद्रकोर क्षीण होत चाललेली. अमावस्या 2 दिवसावर आलेली. एक थंडगार शिरशिरी अपमानास्पद त्याच्या शरीरात सळसळत गेली. एक विलक्षण झटका त्याच्या शरीराला बसला. मागे सरकून तो बेडवरच कोसळला. काही क्षण शांततेत गेले. त्याने डोळे उघडले व बेडवर बसून राहिला. थोड्या वेळाने नववधू फ्रेश होऊन बाहेर आली. आधीच गोरी काया गेल्या काही दिवसात हळदीच्या स्पर्शाने आणखी उजळली होती. तिनं हसून नवरदेवाकडे बघितलं. तो एकटक तिच्याकडे बघत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक मंद पण विकृत हास्य होतं आणि डोळ्यामध्ये एक हलकीशी हिरवट पिवळसर छटा. नजर तिच्या शरीरावर रोधलेली तीव्र आदाश.